त्यांना मी विनंती करेल आपण ताबडतोब पुढे या। त्यामध्ये पैलवान बालाजीराव गव्हाणे, पैलवान दीपक वागचौरे, पैलवान अविनाश संपाळ, पैलवान अविनाश गवारे, पैलवान अशोक पवार, पैलवान तात्या कोंडे, पैलवान सतीश पवले, पैलवान अमित पिंगळे आणि तात्यासाहेब शिंदे यांना मी विनंती करेल सर्व मान्यवरांना घेऊन आपण ज्या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर गुढी उभारलेली आहे त्या ठिकाणी येऊन आपण त्या गुढीला नैवेद्य दाखवून ती गुढी खाली घेण्याचा पवित्र कार्यक्रम आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येणार आहे। विनंती करेल ताबडतोब पुढे या। जिल्हा परिषदेला लाभलेले सदस्य आदरणीय कुलदीप तात्या कोंडे, मी विनंती करेल आपण देखील या ठिकाणी यायचे। जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आदरणीय कुलदीप तात्या कोंडे, पैलवान बाळासाहेब भोसले, विकासराव डगर याही मान्यवरांना विनंती आहे गुढीला नैवेद्य दाखवून गुढी उतरवण्याचा शुभारंभ आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे। या ज्या ज्या मान्यवरांचा मी नामोल्लेख केलेला आहे, पैलवान तुकाराम दगडे, मी विनंती करतो गुढीला नैवेद्य दाखवून गुढी खाली घेण्यासाठी आपण पुढे या। सजणं खरं तर चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा तुरा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी त्याला भरजरी खण स्नेहाने साजरा करतायत सगळेजण पाडव्याचा हा सण। पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आज महाराष्ट्र केसरीचा हा दुसरा दिवस आणि आपल्या नवीन वर्षाचा पहिला सण या ठिकाणी साजरा केला जातोय। पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देत मान्यवरांना विनंती असेल ज्यांचा नामोल्लेख झालाय आपण सर्वांनी ज्या ठिकाणी गुढी उभारली आहे व्यासपीठाच्या अग्रभागी उपस्थित राहावं। मॅडम एक मिनिट, गाडी आखल्यावर जे अपील आलंय ब्ल्यू पहिल्यांदा आउट ऑफ बोर्ड टच आहे, रेडला एक बोर्ड। या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मुखई नगरीचे सरपंच आदरणीय सचिन नाना पलांडे सरकार उपस्थित होत आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चालू कुस्तीनंतर माती आकडा क्रमांक 1 सूचना आहे हिंगोली लाल पट्टी आदित्य पलवान भंडारा निळ्या पट्टीमध्ये येते। माती आकडा क्रमांक 1 महाराष्ट्र केसरी वजन गटातले पैलवान गादी आणि माती विभागामधले आपण तयारीला लागा। मगाशी सरांनी सूचना दिलेली आहे बरोबर 6:30 वाजता महाराष्ट्र केसरी गटाला प्रारंभ होणार आहे। याची पैलवान कोच आणि टीम मॅनेजरांनी नोंद घ्यायची। महाराष्ट्र केसरी गटाला प्रारंभ होणार आहे 6 वाजता, याची नोंद घ्या। धन्यवाद। या ठिकाणी उपस्थित होत आहेत नटराज डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा नटराज शामराव सातव पाटील, हॉटेल कावेरी ग्रुपचे संचालक विकास किसनराव सातव पाटील आणि त्याचबरोबर आदरणीय उद्योगपती भानुदास नारायणराव सातव पाटील आपलं स्वागत आहे। कपिल चहारे चंद्रपूर लालपट्टी आणि मनीष शिंगळे अकोला निळी पट्टी माध्यमकडा क्रमांक 2 वरती चला ताबडतोब। आपल्या कुस्तीमध्ये संदीप गिन्नार नाशिक लाल पट्टी विजय। या ठिकाणी हिंगोली लाल पट्टी हॉटेल कावेरी ग्रुपचे संचालक विकास किसनराव सातव पाटील यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे। त्यांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊया। पुढे जिल्हा परिषदेला लाभलेले सदस्य तथा पैलवान वस्ताद अर्जुन आबा गरुड या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। उपमहाराष्ट्र केसरी पैलवान संतोषजी गरुड या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। 2 कुस्त्यानंतर महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संभाजीराव राक्षे उपस्थित होत आहेत। हार्दिक स्वागत। ज्ञानेश्वर नंदारे अमरावती लाल पट्टी आणि बाळू मोडके नाशिक जिल्हा निळ्या पट्टीमध्ये हजर राहायचं आहे। सुदर्शन खोतकर अहिल्यानगर लाल पट्टी आणि सुबोध पाटील पालघर निळ्या पट्टीमध्ये हजर राहायचं आहे। माती क्रमांक 2 वरती चालू कुस्तीनंतर विकास राजवाडे पुणे जिल्हा लाल पट्टीमध्ये तयार राहायचा। बिरदेव बनसोडे सोलापूर जिल्हा निळ्या पट्टीमध्ये तयार राहावा। माती आकडा क्रमांक 1 वरती स्वयंभू देवस्थान ट्रस्ट विद्यमान अध्यक्ष आदरणीय विजय भाऊ माझिरे पाटलांचं आगमन होत आहे। मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। कपिल चहारे चंद्रपूर
लाल पट्टीमध्ये ताबडतोब चला मनीष शिंदे अकोला, निळ्या पट्टीमध्ये मध्यकडा क्रमांक 2 वरती चला. शिरोली तालुका कुस्तीगीर संघाचे खजिनदार आदरणीय युवराजजी निंबाळकर साहेबांचं आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र केसरी गादी आलेल्या कुस्तीमध्ये भागवत मोरे या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं हवेली तालुक्यातील आदर्श उद्योगपती सन्माननीय हनुमंतदादा गुलाबराव कंद उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. विक्रम राजवाडे पुणे जिल्हा लाल पट्टी, वीरदेव बनसोडे सोलापूर जिल्हा निळ्या पट्टीमध्ये येते. वस्ताद विजयराव आहेर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व माइक कंट्रोल करा. महाराष्ट्र केसरी गादी स्पर्धा उपमहाराष्ट्र केसरी पैलवान असलम काजी कुस्ती सम्राट यांचा मंचावरती सन्मान केला जातोय. पैलवान असलमजी काझी यांना विनंती करतो आपण मंचावरती यावं. बाळासाहेब पडगर उपमहाराष्ट्र केसरी यांचा सन्मान होतोय. विनंती आहे मंचावरती यावं. रावसाहेब मगर महाराष्ट्र केसरी यांचा मंचावर सन्मान होतोय. कुलदीप तात्या कोंडे देशमुख जिल्हा परिषद सदस्य यांचा मंचावरती सन्मान होतोय. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळा काष्टूम परिधान केलेले बंडी काळे पुणे जिल्ह्याचे पैलवान विजय. पुढची कुस्ती 61 किलो प्रांजल रेड्डी. एक मिनिट. एका कुस्तीनंतर दोन्ही आखाड्यावर महाराष्ट्र केसरीच्या लढती प्रारंभ होत आहे. त्या कुस्तीगिरांपर्यंत सूचना गेली पाहिजे. जरा माईक मध्ये कंट्रोल करा. हे पहा, महाराष्ट्र केसरी माती विभाग उपनगर महादेव काळे लातूर लाल पट्टी आणि समाधान दगडे पिंपरी चिंचवड निळ्या पट्टीमध्ये ताबडतोब माती आखाडा क्रमांक 2 वरती हलवायचा. सोलापूर लाल पट्टीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर, निळ्या पट्टीमध्ये माती आखाडा क्रमांक 2 वरती हलवायचा. महादेव काळे लातूर लाल पट्टी आणि समाधान दगडे पिंपरी चिंचवड निळ्या पट्टीमध्ये. विशाल शेंडे यांच्यासोबत चला. लाल पट्टी आणि वीरदेव बनसोडे सोलापूर निळ्या पट्टीतला अशी कुस्ती सुरुवात होते. त्या चालू कुस्तीनंतर विष्णू तनपुरे लातूर लाल पट्टीमध्ये तयारायचा आहे. जय भांडवले कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये तयारायचे. माती आकडा क्रमांक 1 वरती महाराष्ट्र 80 किलो केसरी वजन. गादी विभागावर प्रथम फेरीसाठी तयारी लागायचं आहे. आदित्य मोहन वाशिम रेड कास्टूम, पवन रुपनाथ ठाणे शहर ग्रीन कास्टूम.